तर दोन्ही संघाचे संघमालक जे आहेत पाहतोय आपण कालिका माता एंटरप्राइजेस संघाचे राजू पाटील आणि निलकंठ पाटील आणि जर तनय एंटरप्राइजेस संघाचा जर विचार केला आपण तर रोशन पाटील यांचा संघ आहे आणि पहिले षटक टाकण्यासाठी पाहतोय आपण 40+ चा खेळाडू तो म्हणजे जालिंदर पाटील. यानंतर जो सामना होईल दोन्ही संघाचे संघटक आपण सज्ज राहायचे लक्ष एंटरप्राइजेस विपक्ष रिहान एंटरप्राइजेस. हा सामना मात्र खूप चांगला पाहायला मिळेल कारण की दोन्ही संघाला विजय कंपल्सरी आहे. जो संघ पराभूत होईल त्याचं मला वाटतं की जवळपास आव्हान संपुष्टात येईल. त्यासाठी तो सामना करा किंवा मरा अशी फाईट पाहायला मिळणार आहे. दोन्ही संघाचे संघटक आपण सज्ज राहायचे लक्ष एंटरप्राइजेस विपक्ष रिहान एंटरप्राइजेस. तर राजू सज्ज होतोय पहिल्या चेंडूचा सामना करण्यासाठी. राजूसाठी क्षेत्ररक्षण कशा प्रकारे लावले गेले हे पाहू शकता आपण. पॉवर प्लेचं पहिलं षटक पाहतोय आपण. शॉर्ट थर्डमॅन पॉईंट कव्हर पॉईंट एक्स्ट्रा कव्हर आणि ठीक आमच्या समोर जर पाहिलं आपण मिड ऑफला एक क्षेत्ररक्षक आहे. ऑनसाईडकडे जर विचार केला आपण फाईन लेग सर्कलच्या आतमध्ये स्कोर लेग सर्कलच्या आतमध्ये आणि एक क्षेत्ररक्षक पाहतोय आपण मिडविकेट बाउंड्री लाईनवर. पहिल्या चेंडूवर धमाका पाहतोय आपण. लॉंग ऑनच्या वरतून आलाय हा दमदार तुफानी षटकार. कालिका माता एंटरप्राइज संघाचे संघमालक सुद्धा आहेत आणि काय दणक्या सुरुवात केली. ठोकलाय पहिले चेंडूवर एक उत्तुंग षटकार. सज्ज होताना गोलंदाज राईटावर विकेट. याच पात्र चांगला चेंडू होता. हुक करण्याचा प्रयत्न चेंडूने बॅटचा संपर्क झाला नाहीये. कमबॅक चांगला करतोय गोलंदाज जालिंदर पाटील याला आपण पाहतोय. दोन्ही खेळाडू एका टीम मध्ये खेळणारे पण आता मात्र प्रतिस्पर्धी संघामध्ये खेळताना आपण पाहतोय जालिंदर आणि राजू. षटकारांनी सुरुवात केली होती. चांगलं स्वागत केलं होतं पहिल्या चेंडूवर. याच पात्र अजून एक फटका चांगला आहे. मिड विकेटच्या वरतून ठोकलाय अजून एक उत्तुंग षटकार. दे दनादन बॅटिंग पाहतोय आपण आणि इथं मात्र षटकाराचा व्यापारी बनलाय पहिल्या षटकामध्ये तो म्हणजे राजू पाटील नावाचा हा फलंदाज. खेळपट्टीवर पहिल्या चेंडूचा सामना करताना जोरदार प्रहार षटकार आणि आता मात्र अजून एक षटकार ठोकले. धावसंख्या 12. अजून एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. टॉप ए चेंडू हवेत आहे आणि मोठा फलंदाज इथं मात्र बाद करतोय जालिंदर पाटील. पहिला फलंदाज बाद.
अस्पातळ लॉफ्टेड फटका फटका फसलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक अप्रतिम गेल आणि दुसरा फलंदाज फेल. सामना होणार आहे. लक्ष्य एंटरप्राइजेस संघाचा संगणक आणि रिहान एंटरप्राइजेस दोन्ही संघाचे कर्णधार आणि संघमालक आपण लगेच संपर्क साधून घ्यायचा आहे. कारण की नंतरचा जो सामना होईल आणि दोन्ही संघासाठी तो सामना खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे. ज्या संघाचा पराभव होईल त्या संघाचं मला वाटते की वडगर प्रीमियर लीग मध्ये प्रवास थांबणार आहे. अजून संधी असेल पण दुसऱ्या सामन्यावर अवलंबून असेल तो निकाल. पण कुठल्याच संघाला वाटणार नाही की आपण लागोपाठ 2 पराभव स्वीकारणार. निश्चित 2 संघ क्वालिफाय होईल. ते कुठले संघ असेल ते उद्या ठीक मला वाटतं की 3-4 पर्यंत समजेल. आज तब्बल 8 सामने आहेत आणि उद्या 7 म्हणजे एकूण 15 सामने वडगर प्रीमियर लीगच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. आणि त्यातला मग जे हा 4था सामना गोलंदाज सज्ज होताना सफल झालाय. रोख करण्याचा प्रयत्न होता पण लाईन कुठे हे चेक करताना पाहतोय पंच सुरेश घरसरांची दुनिया समांतर रेषेत वाईटचा इशारा येतोय. हा चेंडू मात्र परत टाकावा लागेल. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या 13 2 बाद. अजय जर पाहिलं आपण वडगर प्रीमियर लीग मध्ये मी तर म्हणेन की आतापर्यंत जेवढे पण सामने झाले त्यामध्ये 40+ प्रत्येक खेळाडूचं बोलबाला राहिलेलं आहे. आता आपण जर विचार केला आपण खास बॉलिंग साईट खूपच चांगली होती. कोलटप्प्याचा चेंडू यावेळेस पाहता आपण प्रश्न विचारला गेला पण सहमत नाहीये. लाजाव वापशी करताना चांगला चेंडूची हाताळणी ते मात्र करतोय गोलंदाज आतिश. 2 बाद 13. पहिल्या 3 चेंडूमध्ये एक दमदार सुरुवात. त्यानंतर मात्र काय कमबॅक केलं होतं पहिल्या षटकामध्ये यलेंद्र पाटील यांनी शोभेल अशी कामगिरी केली होती. लाजवाब बॉलिंग पाहायला मिळाल्यानंतर याच पाहता फुल टॉस होता चेंडू. उचित फायदा उचलता आला नाही. यस गोडलिक म्हणजे ठीक पाठीमागा चेंडू ट्रॅव्हल होतोय तोपर्यंत मात्र आरामात या 2 धावा सहज कंप्लीट करताना पाहतोय आपण. फलंदाज प्रतिकेश व्यक्तिगत आपल्या डावाची सुरुवात करतोय. खातं उघडतोय आणि संघात धावसंख्या आता मात्र पुढे सरकताना पाहतोय आपण. ती धावसंख्या 15. आतिश राईटमोर द विकेट. यास पात्र परत हा चेंडू चुकीचा असेल. डाव्याष्टीच्या बाहेर वाईटचा इशारा आलाय. धावसंख्येत बदल. धावसंख्या 16. आतिश मारा करताना पाहतोय आपण. कॉमेंट्री बॉक्स एंड या टोकाकडनं राईटमोर द विकेट. तो क्षेत्ररक्षण कायम आहे. फुल टॉस अडवटण्या फटका चांगला आहे. मिड विकेट क्षेत्राकडे अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. सुरेख रिटर्न. फक्त आणि फक्त 1 धाव की मात्र तालमेल पाहायला मिळत नाहीये पण पोहोचतोय सुखरूप पॉपिंग क्रीज मध्ये. 2 धावा कंप्लीट. धावसंख्येत बदल. धावसंख्या 18. आता मात्र थोडस धावगतीचा आकार वाढवताना पाहतोय आपण फलंदाज. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या त्या 12. त्यानंतर मात्र आतापर्यंत या षटकामध्ये धावा खर्च केल्या 6. धावसंख्या पाहतोय आपण 18. 2 गडीच्या मोबदल्यामध्ये हा जो सामना पाहतोय आपण कालिका माता एंटरप्राइजेस राजू पाटील आणि नीलकंठ पाटीलचा संघ आहे. बॅकफूट पंच हवेत. कव्हरच्या डोक्यावरतून कव्हर बाउंड्रीकडे चेंडू अतिशय वेगात सरकताना पाहतोय आपण. चेंडू आणण्यासाठी धावणार क्षेत्ररक्षक. पंचाचा इशारा आलाय. सीमा पार. हा चौकार. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या 22. आता मध्ये एका चांगली धावसंख्या धावपलकावर पाहतोय आपण. गोलंदाज आतिश राईटमोर द विकेट.
खराब चेंडू, बिमर नोचा इशारा आलाय आणि फ्री हिट सुद्धा मिळेल. लांबलचक षटक पाहतोय आतापर्यंत आपण. 3 अतिरिक्त चेंडू हाताळले गेले, म्हणजे इथून जर पाहिला पण तर 9 चेंडूचा षटक होईल. अजून मात्र वाईट किंवा नो बॉल टाकेल काय. फ्री हिटचा इशारा आणि फ्री हिटवर एखादा मोठा फटका आहे तर मात्र फलंदाज प्रतिकेश मारेल काय. फ्रंटला येऊन मात्र सुरेख फटका स्कोरले बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा आलाय षटकार. आता मात्र खराब बॉलिंग पाहतोय आपण. ज्या प्रकारे पहिल्या षटकामध्ये कमबॅक केलं होतं जयेंद्र पाटील यांनी, त्यानंतर मात्र असं वाटलं होतं की धावगतीवर अंकुश लावेल, पण इथं मात्र या षटकामध्ये धावा खूप जास्त येताना पाहतोय आपण. धावसंख्या तब्बल पुढे सकते, आता मात्र ती 29. खूप चांगली सरासरी इथं मात्र अर्जित करताना पाहतोय आपण. पुढे सरसावटा फटका फटलाय, पण इथं मात्र खराब क्षेत्ररक्षण. चुका वारंवार चुका पाहतोय आपण. आणि याचबरोबर षटकाची समाप्ती दोन षटकाच्या समाप्तीनंतर प्रति षटकामागे 15 धावाची सरासरी इथं मात्र कायम ठेवताना एक चांगली दमदार बॅटिंग पाहतोय आपण कालिका माता एंटरप्राइजेसच्या संघाची. 2 बाद 30. छोटासा ब्रेक, जाऊया आपण डीजे कडे. तर इथं मात्र गोलंदाजीमध्ये परिवर्तन पाहायला मिळतंय. पहिला परिवर्तन व्यक्तिगत स्वतःच इथं मात्र पाहतोय की आपण पहिलं आणि संघाच्या माध्यमातून 30 षटक टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय. कॉमेंट्री बॉक्स अँड टोकाकडनं गोलंदाज यश किती यश मिळून देतोय संघाला हे पाहायचं आहे. समोर खेळण्यासाठी फलंदाज प्रतिकेश. व्यक्तिगत जर पाहिलं आपण एक चौकार एक षटकर त्याच्या बॅटमधून आलाय आणि एक चांगली फटकेबाजी तो खेळपट्टीवर करताना पाहतोय आपल्या संघासाठी. पहिला चेंडू अप्रतिम चेंडू होता, याचा टप्पा पडल्यानंतर अतिशय वेगात निघून गेलाय विकेट किपरच्या हातामध्ये. यश सज्ज होताना परत कॉमेंट्री बॉक्स आणि टोकाकडनं. आता मात्र 4 क्षेत्ररक्षक सिंगल धावा रोखण्यासाठी. परत चांगला चेंडू होता, बॅटची कट जवळपास घेतली होती आणि याचबरोबर धावचीच्या स्वरूपात हा फलंदाज बाद झालाय. डायमंड डग एकही चेंडूचा सामना न करता हा फलंदाज धावचीत झालाय. 30रा फलंदाज बाद झालाय. धावसंख्या जर पाहिली आपण धावफलक आतापर्यंत जर विचार केला आपण तर धावसंख्या आहे ती 30. 3 बाद चांगली धावसंख्या आहे आणि ही सरासरी जर कायम राहिली तर 60-65 पर्यंत संघ सहज मजल मारू शकतोय. कारण की अजून खेळपट्टीवर फलंदाज प्रतिकेश खेळपट्टीवर आहे, ज्याच्या बॅटमधून एक षटकार एक चौकार आलाय. नवीन फलंदाज खेळपट्टीकडे रवाना होताना पाहतोय आपण यज्ञेश. अजून एक चांगलं नाव आहे, मोठं नाव आहे, गावदी वडगर संघाचा खेळाडू आहे यज्ञेश. चांगली जोडी खेळपट्टीवर आता मात्र पाहतोय आपण प्रतिकेश आणि यज्ञेश. पहिल्या 2 षटकामध्ये पॉवरफुल बॅटिंग पाहिली होती आपण. निश्चित कौतुक करावं लागलं आमचे तिन्ही पंचाचं. अजयनी उल्लेख केला होता की जवळपास 41 ते 40 डिग्री सेल्सिअस तापमान आहे आणि अशात उष्णतेमध्ये मैदानावर उभं राहणं कठीण असते.
यास पत्ता पूल करण्याचा प्रयत्न, टायमिंग व्यवस्थित करताना हवेत आहे पण खेळ होण्यासारखी संभावना दिसत नाही या स्कोर लेग कडे. त्यापूर्वी मात्र अतिशय वेगात या 2 धावा कंप्लीट होताना आपण पाहतोय. धावसंख्येत बदल पाहतोय. धावसंख्या आता मात्र पुढे सरकताना ती 32. षटक प्रगती पथावर पाहतोय आपण. आक्रमण इथं मात्र सुरू आहे. पाहतोय आपण ज्या प्रकारे प्रतिकेश एक चांगली फटकेबाजी करतोय. तिच्या बॅटमधून एक चौकाने एक षटकार त्यांनी ठोकलंय आणि या खेळाडूवर पूर्ण विश्वास असेल. आता मात्र स्ट्राईकला फलंदाज पाहतोय आपण यज्ञेश. पुलचा फटका चांगला आहे, पॉवरफुल, पण मात्र फटका फसतोय का पाहिजे. अप्रतिम झेल. एका क्षणी असं वाटलं होतं की चेंडू मिडविकेटच्या वरतून जाईल पण कुठंतरी हवेचा वेग जर पाहिला पण टायमिंग परफेक्ट नव्हती फटक्यामध्ये. प्रवास करताना पाहतोय आपण. चौथा फलंदाज बाद. धावसंख्या धावफलकावर येते 32. तर नवीन फलंदाज खेळपट्टीवर पाहतोय आपण. आता मात्र हरेश प्रतिकेश सज्ज होतोय. चांगला चेंडू होता, अप्रतिम चेंडू होता, वेगवान चेंडूचा मारा केला होता. चांगलं विकेट किपिंग पाहायला मिळालं जालिंदर पाटीलच्या माध्यमातून. ज्या प्रकारे हा चेंडू अडवलाय. आता मात्र या षटकामध्ये धावगतीवर ब्रेक लावल्या गेलं आणि आवश्यकता होती एक स्पीड ब्रेक लावण्याची या षटकामध्ये. पुढे येऊन हा फटका हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक सज्ज होतोय. सुरेख झेल आणि फलंदाज फेल. यानंतर जो सामना होणार आहे दोन्ही संघाचे संघनायक आपण लगेच सज्ज राहायचे. लक्ष्य एंटरप्राइजेस विपक्ष रिहान एंटरप्राइजेस या दोन्ही संघादरम्यान रिहान एंटरप्राइजेस संघ जर पाहिला आपण तर निश्चित रिहान आणि ईशान पाटीलचा संघ आहे आणि जर लक्ष्य एंटरप्राइज संघ जर पाहिला आपण किशोर पाटील यांचा संघ आहे. तर बॅटिंग पॉवर प्लेचा इशारा आलाय आणि या बॅटिंग पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल बॅटिंग इथं मात्र पाहायला मिळेल काय. नवीन फलंदाज जिग्नेश, बॉलर जिग्नेश आहे, फलंदाज हरेश. हर्ष स्ट्राईकला असेल, नॉन स्ट्राईकला हरेश. बॅटिंग पॉवर प्लेचा इशारा आला होता. यास पात्र हवेत आहे. शॉर्ट कव्हर कडे चेंडू जातोय. एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक जोपर्यंत येतोय तोपर्यंत मात्र संधी होती सहज. एक सिंगल इथे मात्र कंप्लीट करताना पाहतोय आपण. धावसंख्या 33. अतिशय सुरेख षटक हाताळला होता. फक्त 2 धावा आणि 2 गडी बाद केले होते यश यांनी. यशाची पायरी चांगली चढली होती. ज्या प्रकारे यश यांनी अतिशय जबरदस्त षटक टाकलं होतं. याच पाहता स्क्वेअर ऑफ द विकेट कटचा फटका पाहतोय आपण. इनफिल्डच्या वरतून कव्हर आणि बॅकवर्ड पॉइंट मधून चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हल होतोय तोपर्यंत मात्र संधी होती सहज आरामात या 2 धावा कंप्लीट करण्याची. 2 धावांनी संघात धावसंख्या आता मात्र 35. चौथे षटक प्रगतीपथावर असताना मात्र पहिल्या 2 षटकामध्ये प्रति षटकामागे 15 धावांची सरासरी. त्यानंतर मात्र काय चांगलं षटक हाताळलं होतं यश आणि कमबॅक केलं छान आणि फक्त 2 धावा खर्च केल्या होत्या. चांगला चेंडू यावेळेस मात्र पाहतोय आपण. गेल्या वर्षीचा विजेता संघ जो आहे तो म्हणजे कालिका माता एंटरप्राइजचा संघ. किताब वाचवण्यासाठी इथे मात्र संघर्ष करेल काय पाहायचं आहे. वडगर प्रीमियर लीग पर्व दुसरं पाहतोय आपण. गोलंदाज सज्ज होताना राईट ऑफ द विकेट.
याच पात्र हा पुलचा फटका फटका फटलाय चेंडूखाली क्षेत्ररक्षक परतीचा प्रवास करतोय फलंदाज अजून एक हरीश बाद होतोय. आयुष 12 वर्षाचा खेळाडू आहे पहा. या स्पर्धा टर्न केलाय पाहतो चेंडूला स्कोरलेकडे. आता मात्र आयुषसाठी सुवर्ण संधी आहे. आयुष तुम्ही जर चौकार किंवा षटकार मारले तर 200 रुपयाचं बक्षीस आहे त्यांचे काका सुंदर शेठ पाटील यांच्या माध्यमातून. क्या क्लास आहे. निश्चित खूप चांगला हा युवा फलंदाज. हो जम्पिंग फटका खेळण्याचा प्रयत्न होता पण इथं मात्र निश्चित षटकाची समाप्ती 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिली आपण फक्त आणि फक्त धावफलकावर धावा त्या 35-36 म्हणजे या 2 षटकामध्ये खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. पहिल्या 2 षटकामध्ये 30 त्यानंतर मात्र काय कमबॅक केलंय इथं मात्र पाहतोय आपण सुरेख. तर दीपक पाटील यांच्याकडून हरिओम यांनी जर झेल घेतला तर रोख रक्कम 300 रुपये दिल्या जाईल. प्रत्येक झेलसाठी 300 रुपये दीपक पाटील यांच्या माध्यमातून. आणि डाय मारून जर आपण झेल टिपला तर रोख रक्कम 500 रुपये. पण 500 रुपयासाठी आयुष्य बरबाद करून घेऊ नको. निश्चित पाहतोय आपण मिडविकेट सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करतोय हरिओम रेड कॅप. आता मात्र बाउंड्री लाईनकडे जाताना त्याच्यासाठी जर झेल टिपला आपण तर 300 रुपये दीपक पाटील यांच्याकडून. तर काय सुरेख कमबॅक पाहतोय आपण. पहिल्या 2 षटकामध्ये 30 त्यानंतर मात्र फक्त आणि शेवटच्या 12 चेंडूमध्ये जर पाहिलं आपण तर 6 धावा खर्च केल्या. यशचा पहिला चेंडू चांगला चेंडू होता अप्रतिम. हाय क्वालिटीची गोलंदाजी पाहतोय आपण यश यांच्या माध्यमातून. हाय ऍक्शन अतिशय सुरेख आहे आणि एकाच ऍक्शन मध्ये बॉलिंग करताना पाहतोय आपण. पहिल्या 2 षटकामध्ये अक्षरशः धावाचा पाऊस पडला होता. आता मात्र परत एक चांगला शॉर्ट पिच चेंडूचा मारा अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते. इथे मात्र दोन्ही फलंदाज इथे मात्र लहान आहेत आणि शॉर्ट पिच चेंडूचा योग्य वापर करताना पाहतोय यश यांच्या माध्यमातून. जो दिमाग आहे दिमागाचा वापर करताना पाहतोय आपण. गती परिवर्तन सुरेख इन स्विंग चेंडू पाहिला आपण. काय सुरेख आहे यश. असं वाटते की वडगड प्रीमियर लीगच्या माध्यमातून येणाऱ्या भविष्यामध्ये लगेच आपल्याला वडगड संघाच्या माध्यमातून हा स्टार गोलंदाज पाहायला मिळेल. ज्या प्रकारे व्हेरिएशन पाहतोय आपण. परत चांगला चेंडू होता टर्न केला चेंडूला यश पाहतोय आपण ऑनसाइड कडे एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावची मागणी अतिशय वेगात या 2 धावा कंप्लीट. धावसंख्येत बदल पाहतोय. धावसंख्या पुढे सरकते आता मात्र 38. दोन्ही संघाच्या कडनं जर आपण सज्ज राहायचंय लक्ष्य एंटरप्राइजेस आणि रियान एंटरप्राइजेस दोन्ही संघासाठी तो सामना खूप महत्वपूर्ण आहे. जो संघ पराभूत होईल जवळपास म्हणजे त्याच्या आशा संपुष्टात येईल. चांगला चेंडू होता. परत काय घडले पाहिजे चेंडू मात्र थर्डमॅन कडे फरार होतोय. लेग बायच्या स्वरूपात आलाय हा चौकार. जबरदस्त कामगिरी पाहतोय आपण यशच्या माध्यमातून. चांगला चेंडू होता. प्रश्न विचारला गेला अतिशय वेगात एका चौटी धावीत मात्र पूर्ण करताना. आणि याच बरोबर पाहतोय की आपण हा इनिंग इथं मात्र समाप्त होते. धावपलकर धावा आहेत त्या 39.
आणि सॉरी 43 धावा आणि 44 धावाचं टार्गेट इथं मात्र उभं केलंय. त्यापूर्वी मात्र आपण जाऊया टॉस बॉक्समध्ये. लक्ष्य एंटरप्राइजेस आणि रियान एंटरप्राइजेस अशी फाईट पाहायला मिळेल. तर दर्शन अनिकेत वडगर ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आदरणीय विजयदादा पाटील आपण यायचं आहे. आणि त्याच्या समेत आदरणीय देव पाटील साहेब आपण सुद्धा टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. जयवंत पाटील साहेब. तर हा कॉइन वडगर प्रीमियर लीग अशी मागणी आहे आणि आलाय वडगर प्रीमियर लीग. पाहुण्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर जाऊन विराजमान व्हायचं आहे. दर्शन टेनिस क्रिकेट मध्ये हा खूप मोठा मोहर आहे. मग आपल्या गावासाठी असो की व्यवसाय क्रिकेटमध्ये खूप मोठं नाव दर्शनाचं सातत्यानं पाहतोय आपण. वडगर प्रीमियर लीगचं दुसरं पर्व आपण पाहतोय आणि आयोजन तर तुमचं एक नंबर आहे आणि एक गाव कसं एकत्र राहील हा तुमचा एक संदेश असतोय. पहिला दिवस आहे आणि पहिला सामना गमावलेला आहे म्हणजे तुमच्या संघासाठी हा सामना खूप महत्त्वाचा आहे जिंकण्यासाठी. नाणेफेक जिंकलेली आहे. सर्वप्रथम काय निर्णय असेल? आम्ही क्षेत्ररक्षण ठरवू कारण की प्रतिस्पर्धी संघ सुद्धा एक सामना गमावलेला आहे. क्षेत्ररक्षण करताना 5 षटकामध्ये किती धावांच्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल? आम्ही ही मॅच जिंकण्याचा प्रयत्न करू. रन तेवढा आम्ही काही डिफेंड हे करणार नाही, टार्गेट ठेवणार नाही. आम्ही फक्त जिंकण्याचा प्रयत्न करू जेणेकरून आम्हाला दुसरी मॅच चान्स भेटेल. दर्शन सर्वात महत्त्वाचा जो पहिला संघ खेळला होता तोच कायम राहील की या महत्त्वपूर्ण लढतीमध्ये संघामध्ये एखादा परिवर्तन पाहायला मिळेल? संघ तोच राहील फक्त आम्ही स्ट्रॅटेजी चेंज करू. ऑल दी बेस्ट. खूप खूप शुभेच्छा. माझ्यासोबत निश्चित रियान एंटरप्राइज संघाचा संगणक कमी बोलते पण चांगलं बोलते. नाणेफेक गमावलेली आहे. जर नाणेफेक जिंकली असती तर काय निर्णय घेतला असता? क्षेत्ररक्षण. पण इथं मात्र बॅटिंग करायची आहे. 5 षटकामध्ये काय डोक्यात असं विचार केला की 60 किंवा 55 आकडा कितीपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल? 60 मारू. पहिल्या सामन्यात तुम्ही सांगितलं होतं की 60 पण असं बल झालं. पहिला संघ कायम होता तोच संघ राहील की या सामन्यामध्ये एखादा परिवर्तन पाहायला मिळेल? नाही तोच संघ राहील. ऑल दी बेस्ट. खूप खूप शुभेच्छा दोन्ही संघाला. तर टॉस इथं मात्र झालेलं आहे. नाणेफेकीचा कॉल पाहिला पण लक्ष्य एंटरप्राइज संघाच्या बाजूने गेले आणि प्रथम त्यांनी सांगितले की आम्ही क्षेत्ररक्षण करणार. जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये. तर सलामी जोडी तर 43 धावांचं टार्गेट आहे हा सामना जिंकण्यासाठी. पाहतोय आपण तनय एंटरप्राइजेस संघासमोर एक मोठं आव्हान नाही आहे पण ज्या प्रकारे पाहतोय की आपण कालिका माता एंटरप्राइज संघाची गोलंदाजी खूप मजबूत आहे आणि पहिल्या पर्वाचा विजेता संघ हा संघ पाहतोय आपण. पहिल्या सामन्यामध्ये संघर्ष करताना दिसलाय कारण की पहिल्या 2 षटकापर्यंत एक दमदार सुरुवात त्यानंतर मात्र चांगली बॉलिंग पाहायला मिळाली होती.
चला वेळ कमी घ्या आपण. तर स्ट्राईकला फलंदाज असेल जिग्नेश आणि नॉन स्ट्राईकला पाहतोय आपण जालिंदर. तर पहिले षटक टाकण्यासाठी गोलंदाज आकाश. पहिल्या चेंडूवर हा फटका फाईन पाहतोय आपण. आता मात्र खराब क्षेत्ररक्षण आणि पहिल्या चेंडूवर मात्र खातं उघडतोय जिग्नेश. व्यक्तिगत डावाची सुरुवात करतोय आणि स्वतःचं खातं उघडलं गेलं. 44 धावाचं टार्गेट आहे निर्धारित 5 षटकामध्ये सामना जिंकण्यासाठी. तनय एंटरप्राइजेस संघासमोर विकेट किपर पाहतोय आपण राजू पाटील. आकाश सफल झालाय. चांगला उगचा फटका उडवलाय बॅकवर्ड स्कुलेच्या वरतून, पण मात्र चेंडू निघून गेलाय. एका टप्प्याने आलाय या चेंडूवर. हा पंच काय निर्णय देतील पाहिजे. इथं मात्र आलाय षटकार. नॉट स्ट्राईकला आता मात्र जालिंदर पाटील. 40+ एक चांगला फलंदाज म्हणून सातत्याने खेळूला आपण पाहतोय. तो जर स्ट्राईकला असेल पहिल्या चेंडूचा सामना करण्यासाठी आणि समोर आकाश हा गोलंदाज. महेश याच पात्र लॉफ्टेड फटका मिड विकेट बाउंड्री लाईन कडे आणि परत यावेळेस पात्र निर्णय काय पाहिजे. हा आलाय चौकार. ताबडतोब बॅटिंग पाहतोय आपण. जालिंदर पाटील यांनी सुद्धा चौकाराने आपलं खातं उघडलंय आणि संघ धावसंख्या आता मात्र पुढे झपाट्यात पुढे सरकताना ती 13 बिनबाद 13. एक जबरदस्त सुरुवात पाहतोय आपण. इथं मात्र तनय एंटरप्राइजेस संघाची पलटी फटका हवेत आहे. इथं मात्र अप्रतिम झेल एकाच हाताने. आणि गेल्या वर्षी सुद्धा एकाच हाताने झेल टिपला होता आणि त्याची पुनरावृत्ती करताना पाहिलं आपण हरेशच्या माध्यमातून. तर नवीन फलंदाज खेळपट्टीकडे पाहतो आपण. मुलेश येतोय खेळपट्टीवर. आता मात्र जिग्नेश यांच्यावर एक मोठी जबाबदारी असेल. या पाता स्लॉक केलाय. चांगला फटका आहे. काऊ कॉर्नरच्या वरतून आलाय हा षटकार आणि या षटकारासाठी 200 रुपयाची रोख रक्कम आलेली आहेत. रणजित तनय एंटरप्राइजचे मालक संघ मालक रोशनदादा पाटील यांच्याकडून 200 रुपये या षटकाराला. आणि जिथं मोठी मेजर
तर पहिल्या षटकामध्ये तब्बल धावा आल्या त्या 19, म्हणजे खूप चांगली दमदार सुरुवात आहे. विकेट जरी गेला असेल तर मग विकेटला महत्व नाहीये, पण धावा 19 आल्या. आता मात्र सोपं समीकरण राहिलं. इथून सामन्यात जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 25 धावेची आवश्यकता असेल. 24 चेंडूचा खेळ बाकी आहे. काय कडक क्लास बॅटिंग पाहतोय आपण जिग्नेशच्या माध्यमातून. तर व्यक्तिगत स्वतःचा पहिला आणि संघाच्या माध्यमातून दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज पाहतोय आपण आता मात्र यज्ञेश. थोडंसं परिवर्तन करताना पाहतोय आपण क्षेत्ररक्षणामध्ये. ज्या प्रकारे पहिल्या षटकामध्ये एक खूप चांगली बॅटिंग पाहिली आपण. खास जिग्नेश नावाचा हा फलंदाज 100 फेर फटकेबाजी करतोय. त्या बॅटमधून 2 षटकार आतापर्यंत आलेले आहेत. व्यक्तिगत 15 या धावसंख्येवर बॅटिंग करताना नॉट स्ट्राईकला आहे. याच पात्र हा चेंडू चांगला होता. टप्प्यापर्यंत अतिशय वेगात निघून गेलाय विकेट किपरच्या हातामध्ये. मुलेश सज्ज होताना इथं मात्र खेळण्यासाठी 25 धावेची अजून आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. गोलंदाज सज्ज होताना परत यास पात्र फक्त चेंडूला दिशा दिली बॅकवर्ड पॉइंट कडे. तोपर्यंत एक दुसऱ्या धावेची मागणी. अतिशय चांगला थ्रो येतोय आणि इथं मात्र फलंदाज बाद होतोय तो मुलेश. नवीन फलंदाज खेळपट्टीवर पाहतोय आपण मनोज सुद्धा एक चांगला खेळाडू पाहतोय आपण. मूर्ती लहान पण कीर्तिमान, छोटा पण बडा धमाका. आणि धमाका करेल काय, कारण की आता मात्र सामना जिंकण्यासाठी 24 धावेची आवश्यकता आहे अजून. या षटकामध्ये जर चांगली बॉलिंग पाहिली तर सामना मात्र एक रंगतदार स्थितीकडे घेऊन जाईल. 22 चेंडूमध्ये 24 असं समीकरण आहे. सोपं समीकरण आहे. छोट्या बॅटरीचा वापर केलाय. फक्त चेंडूला पुश केलंय. शॉट एक्स्ट्रा कव्हर क्षेत्राकडे. तोपर्यंत मात्र संधी होती. अतिशय वेगात एक सिंगल कंप्लीट. तर हरिओम जर आपण बॅटिंगला आलात तर निश्चित षटकाच्या टिकला दीपक पाटील यांच्याकडून रोख रक्कम 3000 रुपये. याच पात्र ड्राईव्ह करायचं होतं. मोठी कर्ड शॉट थर्डमॅनकडे. आणि या स्पर्धेच्या माध्यमातून हरी ओम यांनी आम्हाला खास पूर्ण पाण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. जिसने प्यासे को पाणी पिला दिया उसने समुद्र को नीचे दिखा दिया. हरिओम तुझं मनापासून मी आभार व्यक्त करतो आयोजकांच्या माध्यमातून. अशा उन्हामध्ये पाण्याची आवश्यकता खूप आहे. आणि तसेच करण पाटील यांचा सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतोय. दोन्ही बंधू आहेत. चांगला चेंडू पण तेवढा छान असा फटका पाहतोय आपण. ड्राईव्ह केलं चेंडूला एक्स्ट्रा कव्हर क्षेत्राकडे. तोपर्यंत मनोज एक सिंगल इथं मात्र सर्च कंप्लीट करेल. धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या पुढे सरकताना इथं मात्र 23. शेवटचा चेंडू असेल या षटकातला. दोन्ही संघाची तुलना केली आपण पहिल्या 2 षटकामध्ये चांगली दमदार बॅटिंग पाहायला मिळाली होती. खास कालिका माता कालवार इन्प्रेस संघाची यावेळेस सफल झाला होता. स्वीप करण्याचा प्रयत्न निघून गेल्या विकेट किपरच्या हातामध्ये. आणि याचबरोबर 2 षटकाची समाप्ती. तर आता मात्र 18 चेंडूंनी सामना जिंकण्यासाठी इथून अजून
21 ह्या धावा पूर्ण होते की नाही पाहायचंय. बॉलिंगमध्ये परिवर्तन पाहायला मिळेल आणि त्याचबरोबर कॉमेंट्री बॉक्समध्ये सुद्धा आपण परिवर्तन करूया. पुढचं धावता वर्णन ऐकूया आपण. एक उच्च कोटीचे समालोचक सातत्याने आपण ऐकतात आणि आमचे खास मित्र अजय ग्रत यांच्या माध्यमातून. थँक्यू सो मच सुनील पवार. उन्हाचा भर वाढत चाललेला आहे. सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत वडघर प्रीमियर लीग 2022 मध्ये. बॅटिंग पॉवर प्लेचा इशारा केला जातोय पंचांकडून. समीकरण तसं सोपं आहे. तनय एंटरप्राइजेस या टीम समोर 18 चेंडूमध्ये फक्त 21 धावांची आवश्यकता आहे. ज्या पद्धतीनं कालिका माता एंटरप्राइजेस संघानं सुरुवात केली होती असं वाटलं होतं की 60+ धावसंख्या जरूर पाहायला मिळेल या मॅचमध्ये. मात्र शेवटच्या 3 षटकांमध्ये अप्रतिम गोलंदाजी यश आणि जिग्नेशच्या माध्यमातून फक्त 13 धावा शेवटच्या 3 षटकांमध्ये त्यांनी खर्च केले आणि 3 गडी देखील बाद केले. सामना पूर्णपणे आपल्या बाजूनं त्यांनी खेचून आणला असं म्हणायला हरकत नाही. मात्र अजूनही सामना संपलेला नाही आहे. 18 चेंडू 21 धावा हे समीकरण आहे. नवीन षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज प्रतिकेश. पहिला बॉल लाखो टप्प्याचा हुक केलाय. सुरेख फटका बॉल जातोय फाईन लेग सीमारेषा पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. तनय एंटरप्राइजेसचे ओनर रोशन पाटील यांच्याकडून प्रति चौकारास 200 रुपयांचं रोख पारितोषिक आहे. मनोजच्या बॅटमधून हा चौकार आलाय आणि 200 रुपयांचं रोख पारितोषिक देखील त्याने आपल्या नावावर केलंय. संघाची स्थिती देखील उत्तरोत्तर आपण पाहतोय की मजबूत होत चाललेली आहे. कल्पेश पाटील यांच्याकडून षटकारांच्या हॅट्रिकसाठी 500 रुपयांचं रोख पारितोषिक असेल. खोलवा टप्प्याचा बॉल मात्र दिशा चुकीची पाहायला मिळते. डाव्या यष्टीच्या बाहेरचा बॉल वाईट घोषित केलाय पंच भाऊ पाटील यांनी. धावसंख्या 28. 44 धावांचं टार्गेट आहे. या मॅचमध्ये काय जबरदस्त कमबॅक तनय एंटरप्राइजेस संघानं करून दाखवलंय आणि आता मात्र हा सामना त्यांच्या बाजूनं झुकताना दिसतोय. ओव्हर ऑफ्ट करायचा होता. चुकीच्या लाईनवर बॅट फिरवली गेली. खरं तर ओव्हरपिच बॉल होता पण चेंडूच्या लाईनच्या आतमध्ये थोडीशी ही बॅट पाहायला मिळाली आणि त्यामुळेच चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क बनवू शकला नाही फलंदाज. समीकरण आपण पाहतोय 16 धावांची आवश्यकता आहे. 16 चेंडू शिल्लक. रन बॉल इक्वेशन आणि आतापर्यंत फक्त 2च फलंदाज बाद झालेत. पुन्हा एकदा चांगला बॉल, चांगली लाईन. कमबॅक करत असताना गोलंदाज प्रतिकेशचा हा प्रतिकार आपल्याला पाहायला मिळतोय आणि अशाच प्रकारच्या गोलंदाजीची आवश्यकता आहे. सातत्याने जर डॉट चेंडू गोलंदाजाने टाकली तर निश्चितच प्रेशर निर्माण होईल फलंदाजावर आणि प्रेशरमध्ये चुका होत असतात. पहिला बॉल आखो टप्प्याचा होता. त्याच्यावर चौकार ठोकला होता फलंदाज मनोजनं. त्यानंतर डाव्या यष्टीच्या बाहेर एक वाईट बॉल पाहायला मिळाला. मात्र आता कुठेतरी सूर गवसताना दिसतोय गोलंदाजाला. प्रतिकेश सातत्याने आता ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू पिच करतोय आणि बॅक टू बॅक 2 डॉट चेंडू त्याने हाताळलीत. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र वरची खडा लागली. आखो टप्प्याचा बॉल आणि चांगला स्टॉप. शॉर्ट फाईन लेगचा खेळाडू आपण पाहतोय की त्याने चेंडू मागे जाऊ दिलेला नाहीये. त्यामुळे फक्त एकच धाव मिळते. पाठीमागे चेंडू जास्त वेगानं ट्रॅव्हल करत असतो आणि तिकडे जर बॉल गेला की थांबवणं फार कठीण असतं. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या 29 वर जाऊन पोहोचली. समीकरण आपण पाहतोय 14 चेंडू आणि 15 धावा. सामना शेवटपर्यंत घेऊन जाण्याचा प्रयत्न गोलंदाजांना करावा लागणार आहे. कालिका माता एंटरप्राइजेस संघ आपण बघतोय की डिफेंडिंग चॅम्पियन आहे वडघर प्रीमियर लीगचा. यावेळेस पुल करायचा होता. स्वतःभोवती अक्षरशः गिरकी घेतली. चेंडूनं देखील फलंदाजाची फिरकी घेतली आणि एकच धाव अखेर मिळते लेग बायच्या स्वरूपात. चेंडू बॅटवर घेता आलेला नाहीये. एक धाव ही लाख मोलाची आता ठरताना दिसते. ज्या पद्धतीनं गोलंदाज प्रतिकेश आता मारा करतोय निश्चितच कुठेतरी आशा पल्लवित केलेल्या आहेत कालिका माता एंटरप्राइजेस संघाच्या प्रतिकेशनं. समीकरण 13 चेंडू शिल्लक आहेत. 14 धावांची आवश्यकता विजयाकरिता तनय एंटरप्राइजेसला. पुढचा बॉल. यावेळेस खेळू की नको अशी स्थिती होती. बॅट तर फिरवली मात्र चेंडूवर नजर नव्हती. डॉट बॉलची सांगता होती आणि याचबरोबर हे चांगलं षटक प्रतिकेशचं समाप्त होतंय. 3 षटकांचा खेळ संपलाय. तनय एंटरप्राइजेस संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 2 बाद 30. म्हणजेच आता उर्वरित 2 षटकांमध्ये 15 धावांची आवश्यकता आहे. धावगती जी आहे आवश्यक धावगती ती थोडीशी वाढताना दिसते. 7.50
प्रतिषटक. यज्ञेशचं एक षटक बाकी आहे. पहिल्या षटकामध्ये तब्बल 19 धावा खोटून काढल्या होत्या फलंदाजांनी, मात्र यज्ञेश याने कमबॅक करून दाखवलं. 4 धावा फक्त खर्च केल्या आणि त्यानंतर प्रतिकेची सुरुवात एवढी चांगली नव्हती. एक चौकार, त्यानंतर वाईट बॉल, मात्र शेवटचे 5 चेंडू जे टाकले त्यावर फक्त त्याने 2च धावा खर्च केल्या. म्हणजेच एकूण फक्त 7 धावा त्या षटकामध्ये फलंदाज बनवू शकलेत आणि आता सामन्यामध्ये चुरस निर्माण होताना दिसते. हा पहिला सामना आहे VPL सीझन 2चा, ज्यामध्ये टार्गेट 40+ आहे. पहिले 3 सामने आपण पाहिले टार्गेट अंडर 40 होतं. पहिल्या मॅचमध्ये 30 धावांचं टार्गेट होतं, दुसऱ्या मॅचमध्ये आणि तिसऱ्या मॅचमध्ये 37 धावांचं टार्गेट होतं. तर या मॅचमध्ये जे टार्गेट आहे ते निश्चितच एक फायटिंग टोटल आहे आणि फाईट बॅक केलं जात आहे कालिका माता एंटरप्राइजेस टीमकडून. VPLचा गतविजेता संघ आहे आणि त्यामुळेच या संघाकडून ही अपेक्षा होतीच. नवीन षटकाला सुरुवात करेल यज्ञेश. अतिशय महत्त्वाचं षटक असेल. 12 चेंडू आणि 15 धावा. जिग्नेशकडे स्ट्राईक. सलामीचा फलंदाज आहे आणि काय जबरदस्त बॅटिंग त्याने केली. 2 षटकार आतापर्यंत त्याच्या बॅटमधून आलेत. 16 धावांवर खेळतोय. खोलवा टप्प्याचा बॉल लॉफ्ट करायचा होता, मात्र कुठलाही संपर्क चेंडू आणि बॅटमध्ये पाहायला मिळत नाहीये. डॉट बॉलनं सुरुवात. शेवटी क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये कधी काय घडेल याचा नेम नाहीये आणि तीच आता चित्र येथे निर्माण होत आहे. मागच्या काही चेंडूंवर फलंदाज भरपूर अडचणीत सापडताना दिसत आहेत. चेंडू आणि बॅटचा नीटचा संपर्कच होत नाहीये. मॅच रंगते. यज्ञेश वन्स अगेन लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. यावेळेस बॅटचा फक्त फेस उघडलाय. चांगला फटका आहे. गॅपमधून बॉल ट्रॅव्हल होतोय. बॅकआउट ऑफ द पॉइंट. बॉल सीमारेषेचा वेध घेतोय. फिल्डरचा प्रयत्न चांगला. अखेर चेंडू अडवण्यामध्ये यशस्वी ठरलाय फिल्डर, मात्र तत्पूर्वी 3 धावा घेण्याची संधी होती जिग्नेशकडे. एक चांगला स्ट्रोक वेट केला चेंडूचा आणि फक्त दिशा दाखवली होती. 3 मौलिक धावा. संघाची धावसंख्या 3 ने पुढे सरसावते, जाऊन पोहोचते 33 वर. समीकरण 10 चेंडू शिल्लक आहेत. 12 धावांची आवश्यकता आणि पंचांचा निर्णय चौकार येतोय. पंचांनी शहानिशा केली तिकडे आणि फिल्डरने देखील कळवलं की बॉल सीमारेषेच्या बाहेर गेला होता, त्यामुळे चौकार येथे घोषित करण्यात आलाय. म्हणजे धावसंख्या आता 34 झाली आणि 11 धावांची गरज आहे. 10 धावांची गरज आहे. 44चं टार्गेट आहे. 44चं टार्गेट आहे. 10 चेंडू 10 धावा. खोलवा टप्प्याचा बॉल चांगला बॉल आहे. 2 खोलवा टप्प्याचे चेंडू टाकलेत आणि दोन्ही निर्धाव निघून गेलेत. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 30 धावा धावफलकावर होत्या. म्हणजे 2 षटकामध्ये 14 पाहिजे होत्या. एक चौकार आला या षटकामध्ये. 2 डॉट बॉल्स. 9 चेंडू 10 धावा. हृदयाची धडधड वाढताना जरूर पाहायला मिळेल जर अशाच प्रकारे आता गोलंदाजी होत राहिली तर. आणि यज्ञेशमध्ये ती क्षमता आहे सातत्याने डॉट चेंडू टाकण्याची. पहिल्या षटकामध्ये अप्रतिम मारा त्याने केलेला आहे. अको टप्प्याचा बॉल. दिशा दाखवायची होती. बॉल वेगानं निघून जातोय. चांगला बाउन्स देखील तेथे प्राप्त केलाय गोलंदाजानं. या षटकातील हा 3रा निर्धाव चेंडू आलाय. समीकरण सातत्याने बदलतंय. 8 चेंडू शिल्लक आहेत. 10 धावांची अजूनही गरज. फील्ड प्लेसमेंट आपण पाहतोय. ऑफ साईडला एक शॉर्ट स्क्वेरिश थर्डमॅन आहे. एक स्वीपर कव्हरला फिल्डर. एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑफ. ऑन साईडला 5 खेळाडू आहेत, ज्यामध्ये 3 खेळाडू सीमारेषेवर तैनात. यावेळेस लिडिंग एज बॉल हवेत आहे. मिड विकेटचा खेळाडू चेंडू खाली येतोय. कॅच ड्रॉप. सोपा झेल होता, अवघड बनवला आणि आता 2 धावा देखील कंप्लीट. खूप चांगली संधी होती. त्या ठिकाणी फिल्डर होते हर्ष. मात्र हर्षने आपल्या संघाला निराश केलेला आहे. सोपा झेल त्याला टिपता आला नाही. धावसंख्या 36. 8 धावांची आवश्यकता. 7 चेंडू शिल्लक. जबरदस्त ही मॅच आपण पाहतोय. वडघर प्रीमियर लीग सीझन 2. 7 चेंडू आणि 8 धावा. पुढचा बॉल. जागेवरूनच खेळण्याचा प्रयत्न. सुरेख बॉल होता. थोडीशी मुवमेंट टप्पा पडल्यानंतर बॅट्समन बीट झालाय. डॉट बॉलची सांगता आणि याचबरोबर यज्ञेशचं हे चांगलं षटक समाप्त झालंय. फक्त 6 धावा खर्च केल्या यज्ञेशनं आणि आता शेवटच्या ओव्हरमध्ये 8 धावांची आवश्यकता आहे. सामना कुठल्याही बाजूने जाऊ शकतो. जरूर 2च फलंदाज बाद झालेले आहेत, परंतु ज्या पद्धतीनं मागच्या 3 षटकांमध्ये फलंदाजी झालेली आहे
कौतुक करावं लागेल गोलंदाजांचं, ज्या पद्धतीनं गोलंदाजी केली गेलेली आहे. यज्ञेशनं 2 षटकं टाकली आहेत, फक्त 10 धावा त्यांनी खर्च केल्या आपल्या 2 षटकांमध्ये. प्रतीकेशनं आपल्या षटकामध्ये 7 धावा खर्च केल्या. महेशचं षटक फार मागडं राहिलं होतं आणि आता शेवटच्या षटकामध्ये एका नवीन गोलंदाजाला पाचारण करण्यात येईल. थँक्यू डीजे. वॉट अ मॅच. 6 चेंडू आणि 8 धावा. जिग्नेशची गाडी रिव्हर्स गिअरमध्ये गेली आहे. पहिल्या त्याने 5 चेंडूमध्ये 16 धावा जमा केल्या होत्या, मात्र मागचे 7-8 चेंडू आपण पाहिले तर फक्त 5च धावा त्याने जमा केलेले आहेत आणि डॉट चेंडू फार जास्त खेळलेले आहेत. 8 पैकी 6 चेंडू डॉट खेळलेत आणि फक्त 5 धावा मागच्या 8 चेंडूंवर तो जोडू शकलाय. स्ट्रायकिंग एंडला मनोज, गोलंदाजीसाठी आलाय प्रथमेश. फुल टॉस डाव्या एसटीच्या बाहेर आणि हा बॉल सर्वांनाच बीट करून निघून जातोय सीमारेषा पलीकडे. 5 धावांचा बोनस. सामन्याची हवाच आता निघून गेली असं म्हणता येईल, कारण समीकरण फार सोपं झालंय. 6 चेंडूमध्ये फक्त 3 धावांची आवश्यकता. सामन्याला कलाटणी देणारा हा क्षण आहे असं मला वाटतंय. टर्निंग पॉइंट आहे कदाचित या सामन्याचा. चांगली संधी आली होती कालिका माता एंटरप्राइजेस टीमकडे. सामना त्यांना देखील जिंकण्याची फार चांगली संधी होती, पण आता ती संधी कुठेतरी ते गमावताना दिसत आहेत. खराब गोलंदाजी प्रथमेशकडून. वाईट बॉल डाव्या एसटीच्या बाहेर आणि अगदी विकेट किपर आणि शॉर्ट फायनलिस्टच्या मधून बॉल निघून गेला होता सीमारेषा पलीकडे. 5 धावांनी धावसंख्या 41 वर जाऊन पोहोचली. 6 चेंडू आणि 3 धावांची गरज. प्रथमेश पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस देखील पहा डाव्या एसटीच्या बाहेर बॉल हुक केलाय. बॉल सीमा पार. जबरदस्त फटका, चौकार आणि याचबरोबर सामना समाप्त. येथे तनय एंटरप्राइजेस संघाने जिंकलाय. हार्दिक हार्दिक अभिनंदन तनय एंटरप्राइजेस.